उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज कॅम्प 5 मधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केली। मात्र या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 12 दुमजली गाळ्यांपैकी फक्त वरच्या मजल्यावरील 6 गाळ्यांवरच महापालिकेच्या पथकाने कारवाई केली। त्यामुळे ही दिखाऊ कारवाई करून महापालिकेचे अधिकारी हे डॅशिंग महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील तानाजीनगरमध्ये 12 दुमजली गाळे अनधिकृतपणे उभारण्यात आले होते। या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाने खालच्या गाळ्यांवर कारवाई न करता वरचे 6 गाळे तोडले। खालचे गाळे न तोडल्यामुळे वरचे गाळे पुन्हा उभारले जाऊ शकतात। त्यामुळे ही कारवाई दिखाऊ होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। विशेष म्हणजे हे गाळे उभारले जात असताना आज कारवाईसाठी आलेले चमकेश अधिकारी झोपा काढत होते का, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। त्यामुळे महापालिकेच्या डॅशिंग आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आपले कर्मचारी माती का खातात आणि पाणी नेमकं कुठे मुरतं याचा शोध घेण्याची मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, उल्हासनगर।